नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर संजय धनगवाळ यांनी लिहिलेली एक सुरेख कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे ती आणि गजरा. यापूर्वी नेहमीची छोटीशी सूचना, जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. जर काही कारणाने अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा, किंवा नवीन असाल चॅनेलला तरी सबस्क्राईब करा. आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका. तर ऐकूया आपण. कवी आहेत संजय धनगवाळ आणि कवितेचं शीर्षक आहे ती आणि गजरा. तिला पाहिल्यावर वाऱ्यालाही वाटतं थोडं थांबावं, कारण तिच्या केसातला गजरा सुगंधाची गाणी गातो. असं म्हणतं सारा तिच्यासाठी हळवा होतो. ती हसली की फुलाच्या पाकळ्याही अलगद उमलतात. तिच्या वेणीत माळलेला गजरा किती नजरा पाहतात. गजरा तिच्या केसात गुंफला की ती अधिकच सुंदर दिसते. तिचं देखणं रूप पाहून जणू काही फुलांना उधाण येतं. गजऱ्याला तिचा स्पर्श झाला की गजराही आनंदानं फुलतो. तिच्या मऊ शार वेणीला हळूवार मिठीत घेतो. खरं तर गजऱ्यामुळेच तिचं सौंदर्य खुलत. जणू काही पहाटेचं कोवळं चांदणं तिच्या वेणीत उतरतं. जणू काही पहाटेचं कोवळ चांदणं तिच्या वेणीत उतरतं. तिचं गजऱ्यावर इतकं प्रेम की तो फक्त तिच्यासाठी असतो. ती केसात माळते तेव्हा तिच्या सौंदर्याला नवा अर्थ येतो. दोघांचं नातं म्हणजे एकमेकांसाठी जगण्याचं, पण मनाला भिडणारं सुगंधाचं, कोमल स्पर्शाचं. खरंच तिच्याशिवाय गजरा पूर्ण होत नाही. गजऱ्याशिवाय ती सुंदर दिसत नाही. म्हणून गजरा माळताना ती हसते, कारण तिला माहीत असतं सौंदर्याचं अर्धवट तत्व गजऱ्यामुळेच पूर्ण होतं. धन्यवाद. कवी आहेत संजय धनगवाळ, अर्थात कुसुमाई, आणि सादर करती आरती गुप्ते.